नेरेटिव्ह पसरवलं गेलंच केलं आहे हे मान्य करावं लागेल. कारण जे निवडणूक ही झाली त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे त्याला. आणि राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की सारे पक्ष जे आहेत, ज्या संघटना ह्या पॅनलमध्ये उतरल्या होत्या त्यांच्या मागे राजकीय पक्ष आहेत आणि त्या पक्षामुळे ह्या निवडणुकीला जास्त महत्व प्रसिद्धी आलं. मिळाली, महत्व आलं याचा. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळच येऊ घातल्या आहेत. त्या डिसेंबरमध्ये होतील की फेब्रुवारीमध्ये होतील हे काय अजून काही जाहीर झाले नाही, परंतु ती पार्श्वभूमी ह्या निवडणुकीला सुद्धा होती. ऍक्च्युली खरं म्हणजे पटपेढीची निवडणूक आहे त्याला इतकं महत्व देण्याचं कारण नव्हतं, पण ते दिलं गेलं हे वास्तव आहे. दुसरी गोष्ट अशी की आता जी निवडणूक झाल्यानंतर जे जे आव्हान त्यांच्या समोर जे उभं आहे ते भयंकर आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये बीएसटी ही जिवंत राहिली पाहिजे. ही सर्वसामान्यांना परवडणारी अशी ही बीएसटी आहे. या बीएसटीचे कामगार सातत्याने कमी होत चाललेले आहेत. 2016 पासून या बेस्ट उपक्रमामध्ये भरती झालेली नाहीये. जवळजवळ 10,000 कोटीचा संचित तोटा त्या बीएसटी मध्ये आहे. खरंय. बसेस सुद्धा जवळजवळ 4,500 बसेस आपल्याकडे होत्या स्वमालकीच्या बीएसटीच्या, आज केवळ त्या 300 राहिलेल्या आहेत. ही सगळी जी यंत्रणा जी आहे ती उभी कशी करणार तुम्ही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न राहिला असा की महापालिका सातत्याने दरवर्षी 800 कोटी रुपये बीएसटीला देत असते. या वर्षी तर 1,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. पण बीएसटी राहिली पाहिजे, बीएसटी सर्वसामान्यांची बीएसटी आहे ती टिकली पाहिजे, याच्याबद्दल राज्य सरकारला बिलकुल काही वाटत नाही. राज्य सरकार एक पैसा देत नाही, उलट महापालिकेने बीएसटीला आर्थिक सहकार्य करावं असेच आदेश तिकडनं येत असतात. आता खरं बीएसटी टिकली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला आर्थिक पाठबळ तुम्हाला असायला पाहिजे. ते आज आर्थिक पाठबळच तुमच्याकडे बीएसटी कडे जर नसेल तर मग ती बीएसटी चालणार कशी? बरोबर. म्हणजे बीएसटीचे स्वतःचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना अग्रस्थानी न आणता बाकीचे मुद्दे आले, निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि त्याचा परिणाम हा आहे असं तुमचं म्हणणं आहे.